जय शिवराय मित्रांनो, मी अमोल परब चॅनल पार्टनर विशाल म्हात्रेसह पूर्ण टीमच्या वतीने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपल्या समोर जी व्यक्ती आहे ती व्यक्ती आगरी कोळी समाज किंवा आपण असं म्हणू शकतो इथे असलेले भूमिपुत्र भूमिपुत्र यांच्या हक्कासाठी लढणारी, स्थानिक प्रशासनास आपल्या अभ्यासू वृत्तीने धारेवर धरणारी आणि असंख्य असे आंदोलन करणार। तर स्वागत करूया माननीय श्री सुशांत पाटील यांचं। सर, पॉडकास्ट चालू करण्या स्टार्टिंगलाच आपण आमच्या श्रोत्यांना हे जाणून घ्यायचं आहे की माननीय सुशांत पाटील या व्यक्तीने आपल्या वयाच्या 27व्या वर्षी 2016 साली भूमिपुत्र फाउंडेशनची स्थापना केली। पण हा जो विचार आणि ही कल्पना आणि याची आवश्यकता का लागली की आपल्या भूमिपुत्रांसाठी फाउंडेशन ओपन करावं आणि त्याबरोबर त्या फाउंडेशन थ्रू भूमिपुत्रांची कामं करण्याचा विचार हे कसं तुमच्या मनात आलं? सुरुवातीपासूनच मला समाजसेवेची आवड होती आणि खरं म्हणजे स्वातंत्र्याची चळवळच ही खरी भूमिपुत्रांची चळवळ आहे। देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता देशातल्या भूमिपुत्रांनीच लढा दिला आणि ते देशातले होते त्यांना बाहेर काढलं। माझ्या वाचनामध्ये मी नेहमी वाचनावर माझा जास्ती प्रभाव आहे। वाचन आणि वृक्ष हे माझ्यासाठी एकदम प्रिय आहेत। म्हणजे कुठेतरी बाहेर गेलं का एक पुस्तक आणि एक झाड माझ्या गाडीत नेहमी येतं आणि त्याचाच प्रभाव म्हणून मनात नेहमी काहीतरी देशासाठी करण्याचा खरं विचार जास्ती आहे। आणि स्थानिक भूमिपुत्रांसाठी तर माझी तळमळ आहेच, कारण माझं शिक्षण मुळात मुंबईला झालं आणि तिकडे जी परिस्थिती निर्माण झाली मुंबईला ही आपल्याकडे नाही व्हावी याच्यासाठी एक धडपड होती। आणि त्याच याच्यात मी सुरुवातीपासून समाजसेवेच्या अगोदर सुद्धा राजकारणात होतोच, पण नंतर मी समाजसेवेमध्ये जोडलो, कारण एकदा बैठकीमध्ये मित्रांसोबत चर्चा अशी झाली का माझ्या एका मित्राच्या घरातल्यांनी त्यांच्या घरातले दागिने हे घाण ठेवले आणि एका भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला पैसे पाहिजे होते म्हणून ते भ्रष्टाचार देण्यासाठी पुढे आला। ते मला समजलं नाही का आपण एवढे का दगडाखालती आहोत। मग मी एका पत्रकार माझे मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा केली का असं असं घडते। मग ते बोलले मग तू का नाही पुढाकार घेत, मग कसं घ्यायचं काय घ्यायचं। मग आम्ही बैठक घेतली आणि तेव्हा ठरवलं का भूमिपुत्र रोजगार हक्क संरक्षण समिती याची स्थापना आम्ही केली। आणि स्थापनेच्या अगोदर समाजाच्या जे संघटना होत्या त्यांना जाऊन भेटलो। मी पुढाऱ्यांना कमी भेटलो, त्या संघटनांना भेटलो आणि आम्ही स्नेह मेळावा ठेवला आणि त्या मेळाव्यामध्ये आम्ही काही भूमिपुत्रांना इकडे आमंत्रित केलेलं होतं। म्हणजे सगळ्या भूमिपुत्र ज्यांनी चांगले नाव लौकिक केलेलं आहे, आर्किटेक्ट्स होते, डॉक्टर्स होते, वकील झालेले होते। आश्चर्य वाटते का काहीकांना माझी ती भूमिका राजकीय वाटली म्हणून त्यांनी त्या सन्मानासाठी यायचं टाळलं, प्रेझेंट नसतील ते, पण चांगला प्रतिसाद होता। आणि त्या संमेलनासाठी संजीवन म्हात्रे, निलेश पाटील, आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, जे अखिल नागरी समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत, आणि श्याम म्हात्रे होते। अजून एक आश्चर्य सांगतो तुम्हाला की त्यावेळेला आमच्या रजनीकांत म्हात्रे जो माझा मित्र आहे त्याच्या एका फोन कॉलवर, पत्रिका न देता फोन कॉलवर भिवंडीचे आमदार रुपेश म्हात्रे हे आमच्या कार्यक्रमाला आले होते। आणि तेव्हापासून ती चळवळ आम्ही स्थापन केली आणि सुरू झाली आणि त्याच्यानंतर मग ते आंदोलन आणि हे सगळे आंदोलनाला चालू केले। पण तो एक पार्ट होता की तिथून तुम्ही आंदोलन स्टार्ट केले की आपल्या भूमिपुत्रांसाठी की काहीतरी करावं ही तळमळ त्या वेळापासून। आणि ज्यावेळी आपण एवढी आंदोलनं केली, म्हणजे खूप नंबर ऑफ आंदोलनं तुम्ही केली आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला सक्सेसही मिळालंय, त्या आंदोलनापैकी असं एक कोणतं आंदोलन आहे की नाही वाटतं की हे आंदोलन केल्याच्या नंतर खूप मनालाही खूप समाधान वाटलं आणि ज्यांच्यासाठी तुम्ही ते आंदोलन केलं त्यांनीही त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे बोलू शकतो की त्यांना काही गोष्टी हव्या होत्या त्या भेटल्या नव्हत्या आणि त्या भेटल्या, असं वाटतं तुम्हाला? माझी अशी बरेच आंदोलनं झाली आणि बहुतांश सर्वच आंदोलन सक्सेस आहेत, परंतु माझं सुरुवातीचं जे आंदोलन होतं पाथळ, रेती उपसा, आपल्या घाणा बंधन,
आणि असे भरपूर मुद्दे होते. त्यापैकी एक मुद्दा होता, एक जांभूळपाडा म्हणून पाडा आहे हायवे लगत, तिकडे स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालेली होती, तरी सुद्धा तिकडे गाव अंधारत होतं, लाईटचं सप्लाय नव्हतं आणि तो पाडा पूर्ण विस्कळीत झाला होता, गावं सोडून जात होती, गावातून माणसं निघून जात होती. माझा सहयोगी मित्र आहे भरत पाटील, त्यांनी मला असं सांगितलं की असं असं आहे, तर आपण लक्ष दिलं पाहिजे. मग तो आंदोलनामध्ये मुद्दा घेतला आणि आंदोलनामध्ये मुद्दा घेतल्यानुसार बघा, आंदोलनामध्ये मुद्दा घेऊन आवाज उठवून आंदोलन करून होत नाही, त्याचा नंतरचा पाठपुरावा महत्वाचा आहे. मी त्याच्यानंतर तो पाठपुरावा केला का डिजिटल इंडियाची एक संकल्पना आहे आणि डिजिटल इंडिया संकल्पना असून डिजिटल काय, गावात खेड्यापाड्यात अजून लाईटच नाही, मग डिजिटल संकल्पना कशी ती राबवणार तरी कशी, लाईट? तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि ऊर्जा मंत्री बावनकुळे साहेब होते आणि तेव्हा पालकमंत्री आपले विष्णू सावरा साहेब होते. मग तेव्हा मी सतत पाठपुरावा करते, मंत्रिमंडळाकडे गेलो, सतत पाठपुरावा होते आणि एवढा जबरदस्त इफेक्ट आला की त्या मागणीला खास करून देहरादून वरून त्या फ्लाईटवर त्यांचे मीटर्स आले, तेव्हा मीटरची शॉर्टेज होती आणि ते एका योजनेमध्ये ते पुरवठा झालं, खंबे पडले लाईटीचे आणि अक्षरशः म्हणजे तो एवढा सक्सेस झालं होतं की मला त्या स्थानिक गावकऱ्यांनी सुद्धा माझे आभार मानले होते आणि मला प्रशस्ती पत्र दिलं ग्रामस्थांनी, मालजीपाडा ग्रामपंचायतींनी, आणि मी त्यांचे सर्वांचे त्या बॉडीचे आभार मानतो का त्यांनी माझं मान्य केलं का हे काम माझ्यामुळे पाठपुराव्यामुळे झालं. अजून सांगतो का त्या कामाबद्दल पवई IITचे स्टुडंट्स आहेत, त्यांनी कुठेतरी न्यूजपेपरमध्ये वाचलं, कारण पूर्ण नॅशनल न्यूजला ती न्यूज लागलेली होती आणि त्यांनी अभ्यासिकासाठी माझी मुलाखत घेण्यासाठी त्या गावामध्ये व्हिजिट केली आणि आश्चर्य वाटलं. ते MSCPला संपर्क साधते, पण MSCPला या कामाची लाज वाटत होती का मी ह्या मुलाचा आम्ही संपर्क कसा देऊ. पण तेव्हाचे JE इंजिनियर होते, माझे मित्र चांगले आता आहेत, त्यांनी सुद्धा ह्या पाठपुराव्याला चांगलं सपोर्ट केलं. एक अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती सुद्धा असली पाहिजे आणि आपली कामाची पद्धत आणि अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती म्हणून ही झाली. दुसरं, सरकारचा सुद्धा मी तेव्हाचा आभार मानतो, कारण त्यांना मी जे सांगितलं त्यांनी ऐकलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल का मंत्री महोदयांनी ती माझी शूटिंग घेतली का इकडे असं असं झालेलं आहे आणि ते घडले, ती रेकॉर्डिंग मंत्री महोदयांपर्यंत गेलेली होती का आता लाईट आलेली आहे. मग मी अधिवेशनात मंत्री महोदयांना भेटलो आणि मंत्री महोदयांनी सांगितलं, पत्र मी आभार पत्र दिलं त्यांना आणि म्हटलं आली का तुझी लाईट, मी हो आली. तेव्हा आम्ही आपले पालकमंत्री होते विष्णू सावरा साहेब, ते आम्ही भेटलो आणि त्यांचे आभार सुद्धा मानले मी. आता त्याच्यात राजकारणाचा प्रश्न नाही, पण आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. ती बातमी एवढी पसरली का त्या लोक अजूनपर्यंत इलेक्शन आल्यावर माझ्या मित्राला किंवा मला संपर्क साधतात आणि आता वोट कोणाला टाकायचं हे सुद्धा सल्ला घेतात. म्हणून हे माझ्यासाठी हा एक चांगला मान सन्मान आहे तुम्हाला की तिथे की गेल्यानंतर तुम्हाला विचारलं जातं किंवा सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला एक ओपिनियन तुमचं घेतलं जातं. आता हे झाले तुम्ही स्थानिक प्रश्न झाले आणि स्थानिक प्रश्नावरती तुम्ही स्थानिक प्रशासनाला धारेवर धरता असं चित्र आहे. मग असं 15 दिवस आधी किंवा 1 महिना आधी मला वाटतं तुम्ही शेकडो पत्र ही माननीय पंतप्रधानांना लिहिली की आम्हाला इच्छा मरण ची परमिशन द्यावी, कारण का आम्ही या ट्रॅफिकला कंटाळलो आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. ही संकल्पना आणि हे केल्याच्या नंतर तुम्हाला काय बेनिफिट झाला? खूप चांगला रिस्पॉन्स आला. त्याची दखल पोलीस आयुक्त यांनी घेतली आणि असं आहे का की ती कुठलाही त्या आंदोलनामध्ये देखावा नाही आहे, ऍक्च्युअलची परिस्थिती, आक्रोश आहे. आक्रोश म्हणजे ऍक्च्युअलची परिस्थिती आहे. आम्ही 2-2, 3-3 दिवस गावातून बाहेर नाही निघत, मुलं शाळेत जात नाही, कामाला जात नाही, उद्योगधंदे होत नाही. म्हणजे गावात जर तुमच्या दारात जर पूर्ण दिवस पोलीस उभे असतील आणि एकसारखं विचारत कुठे चालला, काय करतो, कशाला चालले, ट्रॅफिक, शेवटी आक्रोश होणारच ना. म्हणून आम्ही संकल्पना केली की ठीक आहे, आम्ही एवढी आंदोलनं केली, रिझल्ट जर भेटत नसेल प्रॉपर, नुसतं रस्ते दुरुस्ती करून काय नाही, नियोजन हे 0% आहे प्रशासनाचं. काही कोणाचं लेनदेन नाही, आपल्या मनमर्जीने चालतं. घोडबंदर रोडला काम चालू आहे, तिकडे जर बंदी घातलेली होती वाहनांना, तरीही ससूनगरच्या पुढे, जुचंद्रच्या पुढे गावातून जात होती. आणि या भौगोलिक परिस्थिती निर्माण यांच्यामुळेच झाली, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे. म्हणून आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहिलं का आम्ही जगून तरी करायचं काय, कारण जिकडे
15 मिनिटं लागतात तिकडे आम्हाला 2 तास लागायचे. आमचं अर्ध आयुष्य ट्रॅफिकमध्ये गेला. आम्ही जगून सुद्धा मेल्यासारखेच आहोत, खाटेवर पडल्यासारखंच आहोत, घरीच झोपून होतो. त्याच्यापेक्षा आम्हाला आत्महत्या करायची परवानगी द्यावी. आणि पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली. ताबडतोब नायगावचे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी मला बोलवलं का असं काय विचार करू नका, आणि त्याच्या संदर्भात आम्ही बैठक घेतली आणि आम्ही त्यांनी एक महिन्याचा अल्टिमेटम दिलाय. जे आमच्या मागण्या त्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत. आणि मला आश्चर्य वाटतं की मूलभूत सुविधांसाठी आम्हाला असं करावं लागतं भारतामध्ये. आज स्वातंत्र्य भेटून 75 वर्ष पुढे झाली. तुम्ही जी आंदोलनं केली ती सगळी मूलभूत सुविधांसाठीच होती असं म्हणावं लागेल. कारण का ज्या आदिवासी पाड्यामध्ये तुम्ही बोलता की 75 इयर्स झाले तरी पण त्यांच्या इथे ते MSCBचं कनेक्शन नाही आहे, म्हणजे खूपच मोठी गोष्ट झाली. आणि ती जसं बोलतो तुम्ही की मुंबईपासून त्या हाकेच्या अंतरावर असून सुद्धा या गोष्टी होत असतील तर अजून आतमध्ये खेड्यापाड्यामध्ये काय परिस्थिती असेल हा एक विचार करण्यासारखा विचार आहे. जर एखाद्या जंगलामध्ये रिसॉर्ट असेल ना त्याला ताबडतोब लाईन दिली जाते, आणि आदिवासी पाडा असेल ना तेव्हा अधिकारी निमित्त काढतात. तुम्ही ही जी आंदोलनं केली 3-4 आंदोलनं आहेत, या आंदोलनामध्ये तुम्ही धारेवर धरलंय हे पोलीस प्रशासनाला दिसून येतं. बरोबर. आणि सगळेजण जे आमच्याकडे इथे पाहुणे येतात किंवा जे मतदार म्हणून जेव्हा बोलतात, आता तुम्ही एक समाजसेवक एका पार्टीचा पण भाग होतात, पण तुम्ही मतदार म्हणून फक्त बोलत नाही आहात, तुम्ही एक समाजसेवक आणि भूमिपुत्रांचे लढणारे नेते या पद्धतीने बोलताय. महत्वाचा एक पार्ट आहे की जे येणारे व्यक्ती आहेत आमच्याकडे फक्त मतदार, त्यांचा एक पोलीस प्रशासनावरती एक रोष आहे. दुसरी गोष्ट म्हणजे न्याय व्यवस्थेवरती एक रोष आहे. आणि तिसरी म्हणजे खूप महत्वाचा पार्ट, जसं बोलतो आपण आपल्या संविधानामध्ये 4था स्तंभ जो मीडिया आहे, जो मीडिया ह्या प्रॉब्लेम्स पर्यंत पोहोचत नाहीये आणि त्यांना मीडियाला ते दाखवायचं नाहीये. या सगळ्या गोष्टी जर ते एक मतदार विचार करत असेल तर या तिन्ही गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे मला सुरुवातीपासून साथ म्हणजे ही मीडियाची प्रमुख भूमिका आहे. मग त्यांच्यावर तर आरोप होतो की ते एखाद्या पक्षाचा अजेंडा चालवतात किंवा काहीतरी. हा कधी कधी होतो ना. शेवटी मीडिया सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा विरोधकांच्याच बातम्या लावणार ना, बातमी तशीच लागणार ना शेवटी. नाही पण त्याचं कसं आरोप होतात, पण तुम्ही मीडिया समोर काय प्रेझेंट करता, मीडियाला बातमी कुठल्या प्रकारचे देता त्यावर अवलंबून आहे. तुम्ही साधी स्वतःची प्रेस नोट बनवाल आणि द्याल आणि जर ती छापून गेली, तुम्हाला उदाहरण सांगतो की मी काही वर्षा अगोदर माझी सवय होती, मी रोज 7 वृत्तपत्र वाचायचो, पण काही त्याच्यात प्रेस रिलीज झालेले सेम 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 छापून यायचे, म्हणून मला काय त्याच्यात काय ज्ञान घेण्यासारखं काय वाटत नव्हतं. म्हणून ती कात्रणं अजूनही माझ्या घरात असतील. मी फायलिंग करून ठेवायचो का वसईविराचे हे मुद्दे आहेत. परंतु 4था स्तंभ जरी म्हटलो, मीडिया ही प्रमुख भूमिका आहे आणि मीडियानी मला वाटतं का ह्यांच्यावर आता भविष्य अवलंबून आहे काय प्रेझेंट केलं पाहिजे. पण त्यांच्याबद्दल जसं तुम्ही म्हणता की मोठे मोठे पत्रकार आहेत, जसं आपण झी न्यूज मधले जे पत्रकार आहेत त्यांचं एक वक्तव्य आहे की भारतातील नागरिकांनी न्यूज चॅनल बघणं बंद केलेलं आहे, कारण का ते फक्त एंटरटेनमेंट म्हणून केलं जातं. एक्झाम्पल द्यायचं झालं तर अमेरिकन प्रेसने जेव्हा एक प्रेस नोट छापली गेली की LIC चे अमाऊंट 33,000 crore हे अदानी यांना दिले गेले, ही प्रेस नोट भारतीय प्रेस अशा पद्धतीने छापते की रिपोर्ट ही अमेरिकन प्रेसची आहे की अशी घटना घडली. मग जर त्यांनी जी घटना घडली असं जर प्रेसने छापायचं असेल तर इथले जे मीडिया आहे ती सत्य का नाही कोणाला सांगत आहे? तेच सांगतो. याच्या पार्श्वभूमीचं तुम्हाला सांगतो. काय मीडियाचे प्रोडक्शन हाऊस हे कोणाचे आहेत तेच तर महत्वाचं आहे ना, ते अवलंबून आहे. मग ते म्हणून त्यांच्या जर बॉसनी सांगितलं की बाबा नाही करायचं तर कितीही बातम्या तुम्ही पाठवा, म्हणजे तुमच्या स्थानिक पत्रकार जरी तुमच्या बाजूने असेल त्यांनी पाठवली असेल ना तरी ती थांबवली जाते. ही सत्य परिस्थिती समजून येते ना, त्या समजून येतात. काही जण मीडियावाले माझ्याशी शेअर पण सुद्धा करतात हे विचार, अरे आम्ही पाठवलेलं होतं पण नंतर मला समजलं अरे हा या मीडिया हाऊसचं ओनर हा सो अँड सो आहे.
मग तेच तर म्हणतोय मी की मीडिया कुठेतरी आपला रोल हा प्रामाणिकपणे करत नाहीये असा आरोप होतो. म्हणून तुम्ही जर हे पॉडकास्ट चालू केलं त्याच्यावर आम्ही दिलखुलास बोलू शकतो आणि मला माहिती का हे मतदारांपर्यंत पोहोचेल. म्हणून असे जे मीडियम आहे, प्रामाणिक प्रयत्न तोच आहे की तुम्ही ज्या गोष्टी बोलाल त्याच्यामध्ये कोणतेच कट केले जाणार नाही. सगळ्या गोष्टी या आम्ही प्रामाणिकपणे तुमच्या मतदारांपर्यंत किंवा इथल्या मतदारांपर्यंत पोहोचू. सोशल मीडिया हा सर्वात स्ट्रॉंग आहे. न्यूजवर बातम्या आता हल्ली कमी बघतात, न्यूज चॅनल सुद्धा डिजिटल झालेले आहेत. म्हणून सोशल मीडियाची भरपूर मोठी ताकद आहे आणि त्या माध्यमातून तुमचं जे पाऊल चाललंय ते खरंच स्तुत्य उपक्रम आहे. म्हणून तुम्ही जे प्रश्न म्हणाल मला अपेक्षा आहेत की अजूनही मतदारांना बोलवा आणि त्यांच्या मनातलं काढून घ्या. नाही, ते तर आमचा प्रयत्न चालूच राहणार आहे. आता एक पॉईंट असा येतो की वसई पूर्व विभागामध्ये जो पट्टा येतो म्हणजे जसं बघितलं जुचंद्र, कामन या सगळ्या गोष्टी आहे जे विभाग येतात तिथले भूमिपुत्र, त्या भूमिपुत्रांना किंवा तो भूमिपुत्र कुठेतरी मागे पडत चाललाय की त्याची कामं होत नाहीयेत आणि या क्षेत्रामध्ये परप्रांतीय किंवा हिंदी भाषिक व्यक्तीही यांची जास्त आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला काय विचारलं जातं किंवा तुमचा काय सहभाग त्यामध्ये लागतो? सुरुवातीला मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वसई पूर्व पट्टीमध्ये प्रामुख्याने वीटभट्टीचा धंदा होता. पोमन कामन साईड सर्व परिसर चिंचोटी पासून हे वीटभट्टीसाठी प्रसिद्ध होते. परंतु त्या वीटभट्टी वाल्यांना एवढा प्रशासनाने नाहक त्रास दिला, प्रदूषण आहे, हे आहे ते, अक्षरशः माझरी वाटते आता 5% सुद्धा वीटभट्टीवाले नसतील. मी त्यांचेही सुद्धा मुद्दे घेतलेले होते, पण कधी कधी त्यांनी सुद्धा व्यवसाय बंद केले कंटाळून. तो तुम्हाला अजून एक सांगतो, तिकडे काही तबेले स्वतःचा ब्रँड बनवून त्या मशीनचे ढुंगाणं दाखवून लस्स्या विकतात आणि पूर्ण प्रदूषण केला जातो. नदीच्या नदी शेणाने भरलेली आहे, वास मारतो, रोगराई पसरतात, मात्र प्रशासन त्यांना साथ देतं. हा भूमिपुत्रांची आणि दुसऱ्या लोकांशी केलेला दुजाभाव हा समजून येतो का. आपले उद्योगधंदे परंपरागत उद्योगधंदे आहेत. कामणला आगरी समाज तसंच कुंभार समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचे तर पिढ्याने पिढ्या धंदे आहेत. परंतु म्हशीचे मळमूत्र आज त्या नदीमध्ये जातात, त्यांच्या बोरिंगला पाणी अक्षरशः शेणाचं येतं, पण प्रशासन अजूनपर्यंत डोळे जाग करू नये, काही फरक पडत नाही. आणि तोच माणूस 50-50, 70-70 रुपयाला ग्लास लस्सी विकतो आणि आपली माणसं तिकडे जातात. लाज वाटायला पाहिजे या गोष्टीची. विचार मग तिथला भूमिपुत्र का शांत आहे? हा या भागातला भूमिपुत्र का शांत आहे? हा सगळा अन्याय तिकडच्या लोकांकडून आता पाहिजे तशी युनिटी नाही, कारण त्यांनी आक्रोश काढला पाहिजे. आपल्याला दुसऱ्यांचे परप्रांती असू दे कोणाचे, तो उद्योगधंदे ते परंपरा आहे, पण ते सुद्धा पूर्वीपासून धंदे प्रॉपर केले पाहिजे, प्रदूषण नाही झालं पाहिजे. तिकडे नद्या बघा, नद्यांची काय हालत झालेली आहे, काहीच नाही. अहो आता जुचंद्रचं सुद्धा तुम्हाला मी सांगतो, आपली रिक्षा संघटना एकमेव आहे जी भूमिपुत्रांची दिसते आता तरी सध्या तरी. वसई विरार शहर बाकीचं माहिती नाही मला, पण आपली समज भूमिपुत्रांची, आपल्या गावात बिल्डिंग झाल्या ना म्हणजे आपल्याला वाटतं डेव्हलपमेंट झालं. ही विचार अगदी चुकीचे आहे. कारण आपल्याकडे उद्योगधंदे कसे आले यायला पाहिजे हा विचार केला नाही कोणी. आपल्याकडे बिल्डिंग झाल्या, आपल्याला छोटे मोठे व्यवसाय भेटले म्हणजे आपण खुश होतो. आणि ते व्यवसाय असे आहेत का उद्या 5 ते 10 वर्षात ते बंद होणार आहेत. अजून सांगतो तुम्हाला, जुचंद्र गाव हे नायगाव स्टेशन पर्यंत आहे, बरोबर आहे. जुचंद्र गाव नायगाव स्टेशन पर्यंत असून नायगाव ईस्ट बोललं जातं. आपल्या गावाचं नाव आपणच संपून टाकलं, हे नगर ते नगर करून टाकले. आपण कुठे चाललो? नायगाव ईस्टला चाललो. जुचंद्र ग्रामपंचायत हद्द किती होती? का नाही जुचंद्रचं स्टेशन बोललं जातं तिकडे? तसं इव्हन स्टेशन सुद्धा आहे तिथे. स्टेशन या बाजूला आहे. तिकडच्या नायगाव स्टेशन पासून नायगाव गाव खूप लांब आहे, पण जुचंद्र जवळ होतं. परंतु नावापासून, भाषेपासून, सुरुवातीपासून हे जे उद्योगधंदे आपल्याला समजच आहे की आपल्याकडे बाजूला बिल्डिंग आल्या म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट वाटते, हे चुकीचं आहे. मी आता भूमिपुत्रांची जरी चळवळ असली तरी आता ती मराठी माणसाची चळवळ करावी लागणार आहे.
सर्वांना आणि केली पाहिजेच. कारण आता ती मी बघतो ना, तुमचे फिश फार्मिंग आहे काय, अहो तुम्हाला मी आता रिसेंटली तुमच्या इथला मुद्दा जुचंद्र तलावामध्ये गणपती विसर्जनचा, अहो आपण जी मासेमारी करत होतो आपल्या खाड्यांमध्ये, तिकडचं सांडपाणी, केमिकलचं पाणी एवढं दूषित करून टाकलं का आपले परंपरागत व्यवसाय बंद झाले. त्याच्यावर आपल्या म्हणजे खाण्यापिण्या आपण त्यावर अवलंबून आपली संस्कृती आहे. मच्छीमारी आमची संस्कृतीच झाली. आपली शेतं बुडली तरी कोण बोलत नाही, आपली मासेमारी गेली तरी कोण बोलत नाही. मात्र गणपती विसर्जनच्या वेळेला प्रशासन आपल्याला 10 नियम लावून ठेवतं. मला समजत नाही का बोलत कसं काय कोण नाही. आज यावेळी जो हा तुम्ही मुद्दा उचललात तो मला वाटतं जुचंद्र गावामध्ये तो मला वाटतं त्यांनी ते मान्य केलं नाही. आणि म्हणून तो सांगतो बोललं म्हणून ना, पण तुमच्यावर लादलं गेलेलं होतं ना. हा, लादलं गेलं होतंच ना. आज मान्य केलं, उद्या तुमची गरज आहे का प्रशासनाला? महत्वाचा पार्ट आहे का गरज? उद्या कोण सत्तेत बसेल? त्यावेळी त्यांनी ती एकी दाखवली, तशीच एकी म्हणून मी सगळ्या गोष्टीसाठी दाखवली पाहिजे. आता पर्युषण काळामध्ये मच्छी विक्रीसाठी बंद घातलं, तेव्हा पण मीच आवाज उठवलेला होता. बरोबर. दुसरं हे चिकन मटनचे शॉप बंद करण्यात आले इंडिपेंडन्स डे दिवशी. पर्युषण काळामध्ये कोर्टाचे निर्णय होते, पण कोर्टाने काय निर्णय दिलेला होता की स्थानिकांना तिकडे विचारात घेऊन तसा ठराव घ्या. जुचंद्र एका भागात कोण जैन समाज राहतो, कामण परिसरात कोण जैन समाज राहतो, तिकडे आमच्या हळदी होत्या आणि मटणाच्या आणि कोंबड्यांची दुकानं बंद होते. कुठला परिसर आणि काय करतायत हे प्रशासन भोंगळ कारभार चालला होता. तेव्हा मी मेसेज केला आयुक्तांना, हे जर अशा फालतूगिऱ्या करत असाल ना तर आम्ही याच्यावर आंदोलन ताबडतोब करू आणि मी स्वतः शटर ओपन करू. हे म्हणजे केलं ना. प्रशासनावर कुठेतरी अंकुश पाहिजे भूमिपुत्रांचा. मला चांगलं वाटलं की जुचंद्र गावात विसर्जन झालं, परंतु आपण याच्यापुरती मर्यादित नाही राहिलं पाहिजे. आपली आता भौगोलिक दृष्टी ही शेवटची संधी आहे एकत्र व्हायची. या टायमाला एकत्र झालो नाही. तुम्ही म्हणता एकत्र व्हायची संधी आहे ना, परंतु कोणता पण मोर्चा असो किंवा कोणताही आक्रोश असो किंवा कोणती संघटना असो, त्याला एक लीडर लागतो आणि एक लीडरशिप लागते. महत्वाचा पार्ट आहे. जोपर्यंत त्या संघटनेला किंवा त्या एकीकरण समिती असेल किंवा कोणतीच गोष्ट एक करण्यासाठी एक नेता किंवा एक लीडरशिप लागते. ती लीडरशिप कुठेतरी जुचंद्र गावातून निघाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला की अजून कोण व्यक्ती समोर येऊन त्या गोष्टी करायला पाहिजे? प्रत्येकाची तळमळ आहे पण ती दिसत नाही. त्याचा अर्थ नाही ना त्या गोष्टी. मी तुम्हाला सांगतो, जी वाफाण्याला आता घटना घडली मागच्या वेळेला, जो हल्ला झालेला होता, बरोबर, आश्चर्य वाटलं. आम्हाला पुढे यावं लागलं. ती फॅमिली तर होतीच, राज्याचे वनमंत्रीने सुद्धा चांगली ऍक्शन घेतली तेव्हा बैठक घेऊन, परंतु जो आवाज बूम व्हायला पाहिजे होता भूमिपुत्रांचा तो झाला नाही. तो योग्य वेळी झाला नव्हता. पण तो झाला, ठीक आहे, नंतर वचप बसला, काय तो पार्ट वेगळा आहे. परंतु जुचंद्र मध्ये हे कलाकारांचं गाव, जगप्रसिद्ध गाव आहे. प्रसिद्ध गाव आहे. महाराष्ट्रात नाही, देशाचं प्रतिनिधित्व करतात हे गाव. येस. आज या जुचंद्रला जर वेगळ्या प्रकारे घेरला असेल आणि त्याची जर गळचेपी झाला असेल तर 100% मी तर जुचंद्राच्या सोबत आहे. आणि येत्या काळात मी जुचंद्राच्या युवकांना आव्हान देतो की तुम्ही एकत्र आलात तर आपली पुढची पिढी सेफ असेल. आपण तर असू, आपण जिथपर्यंत पिढीसाठी काय करायचं असेल तर ही वेळ बरोबर आहे, किंवा ही जर वेळ निघून गेली तर मग तुमच्या एवढ्या टुर्नामेंटला एवढे मोठे नेते आले, तुमचे ग्राउंड का नाही तयार होतात? एक हक्काचं ग्राउंड असं का नाही तयार होत? का तयार होत नाही? तुमचं कलादलन का नाही होत आहे? आज एवढे तुम्ही रिप्रेझेंट करता. आज मी जुचंद्राच्या रांगोळी प्रदर्शनाला सुद्धा गेलेलो होतो. तिकडे दुःख वाटलंय, एवढं ते स्वखर्चाने करतात. काही पुढाऱ्यांनी त्यांना मदत केली, पण जेवढे तुम्ही क्रिकेटच्या सामन्यांना मदत करता ना, तेव्हा तुमच्या गावाच्या कला जपण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. विशेष म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना, कलाकारांना शासनाकडून शून्य निधी आहे. वसई-विरार महानगरपालिका एवढी भ्रष्टाचारामध्ये घेरलेली आहे, त्यांनी सुद्धा निधी दिला नव्हता. म्हणजे यांना निधी पुरवण्यामध्ये भ्रष्टाचार भेटला नसेल म्हणून निधी दिला नसेल. पण मी याच्यावर पुढे
मुद्दा मांडणार आहे आणि मी जुचंद्राच्या युवकांसोबत पूर्ण परिसरासोबत मी असं नाही जुचन आहे. आता तुमच्या मी सांगतो पवित्रधामचे मुद्दे सुद्धा मी घेतलेले होते पाण्यासंदर्भात. जर माणूस 2 रुपये खर्च करून कुठून दुरून येतो, घर घेतो, तिकडे मूलभूत सुविधा नाहीत, त्यांना मूलभूत सुविधा नाहीत. उद्या असं नको व्हायला का आपल्या हल्ली आहेत ना ह्या 10 नाही 8च्या आत बंद करायला लागतील. हे माझं एक म्हणणं आहे का माझ्या गावाच्या भोवती जर राहायचं असेल तर माझ्या संस्कृतीप्रमाणेच राहिलं पाहिजे. आमच्या हल्ली 2 वाजेपर्यंतच चालतील हा ठराव घेतला पाहिजे. का नाही घेतलाय? बाहेरचे जर इव्हेंट येतात तर 4 रात्री वाजेपर्यंत चालले जातात. आमच्या भूमिपुत्रांच्या इव्हेंटला का नाही? का म्हणजे आश्चर्य वाटतं. हा सर्वपक्षीय ठराव झाला पाहिजे असं नाही वाटत. पक्ष कशाला पाहिजे? भूमिपुत्रांनी केला पाहिजे. भूमिपुत्र तर सर्व पक्षामध्ये आहेत ना. बघा हल्ली काय झालंय माहितीये का, जातीपेक्षा पक्षाला महत्व जास्ती दिलं जातं. तेच चालू आहे. मी अभिमानाने सांगतो मी आग्री आहे. माझं पहिलं प्राधान्य माझा समाज आहे, किती काय झालं तरी. ज्यावेळी तुम्ही असं म्हणता किंवा तुम्ही असं म्हणता की ह्या भागामध्ये एक पाऊल उचललं पाहिजे किंवा समजा तुम्ही या भागामध्ये जेव्हा आता VVMCच्या निवडणुका आहेत तर तुम्हाला असं वाटतं की नाही तुम्ही एक पार्ट असला पाहिजे निवडणुकीचा? बघा मी राजकीय घराण्यातूनच आहे आणि मी राजकारणामध्ये पहिल्यापासून सक्रिय आहे. मी तुम्हाला सांगतो की संघटना स्थापनेच्या अगोदर 2014 मध्ये मी भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो. हो बरोबर. त्याच्यानंतर काही गोष्टी अशा घडल्या, मी दुसऱ्यांना दोष देत नाही पण मलाच पटलं नाही तर मी त्याच्यातून स्वतः आऊट झालो आणि मी सक्रिय नव्हतो. नंतर मी समजलं का मी त्या पक्षाला दोष देतच नाही, कारण त्या पक्षामुळे मी अजून नेत्यांशी संपर्कामध्ये होतो. परंतु याच्यात निवडणुकीच्या गोष्टी सांगितल्यात, मग भूमिपुत्रांचं नेतृत्व करणार कोण? महत्वाचा पाठ हाच आहे ना की समजा आता पुढल्या महिन्यामध्ये ही आचारसंहिता लागू शकते असं दिसतंय, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुशांत पाटील म्हणून असा चेहरा एक समोर येऊ शकतो की भूमिपुत्रांचा एक चेहरा, आणि तो कोणत्या पक्षात जाईल की नाही ते माहित नाही, जो राईट नाव तरी नाही आहे आता तरी. पण समजा असा विचार आहे तुम्हाला की नाही मी या या पक्षामध्ये पदार्पण करून त्यानंतर एक चेहरा समोर घेऊन येऊ शकतो असं काहीतरी? मी मागे सुद्धा पोस्ट केलेली होती का मी सध्या तरी पक्षात नसलो तरी भविष्यात कुठल्या तरी पक्षात असू शकतो. करणार आहे हा भाग वेगळा आहे पण असू शकतो. साहजिकच आहे, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकतो ना, का नाही लढवू शकत? नाही, इच्छा आहे की या निवडणुकीमध्ये लढण्याची इच्छा आहे, प्रश्नच नाही. मला चांगला रिप्लाय येतोय आणि मला जी भौगोलिक परिस्थिती भूमिपुत्र कुठेतरी संपत चाललंय असं वाटतं. मग हा जिंकण्यासाठी हा भाग नाहीये. माझ्या भूमिपुत्राला नेतृत्व आणि माझ्या भूमिपुत्राच्या भूमिका ठाम मांडण्यासाठी 100% उभी राहणार. समजा भूमिपुत्रांची भूमिका मांडण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर ठाम उभं राहण्याचा प्रयत्न जर तुम्ही केलात तर एक असा चेहरा आहे की तो भूमिपुत्रांच्या मागे किंवा मराठी माणसाच्या मागे उभा राहणार. प्रश्न पण ज्यावेळी इलेक्शन जिंकायचे आहेत किंवा निवडणुका जिंकायच्या आहेत, जिंकण्यासाठी हिंदी भाषिक जे मतदार आहेत बरोबर तेही तुम्हाला पाहिजेत. मग त्यासाठी तुम्ही काय कराल? बघा आज तुम्हाला एक उदाहरण देतो का तुम्हाला सुद्धा अनुभव असेल. जेव्हा हिंदी भाषिक असतो ना सोबत, तो आपल्याला पोलीस चौकीला सोबत नेतो, अधिकाऱ्यांना बोलतो का दादा तुम मराठी में बोलोगे ना थोडं. बरोबर आहे. त्यांना सुद्धा मराठी शिकायची असते. त्यांना आपण आवडतो म्हणून आपल्या परिसरात राहायला आले. आपण त्यांच्या परिसरात राहायला गेलो नाहीत. भूमिपुत्रांचा विकास झाला ना तर इतर समाजाचा सुद्धा विकास होईल. अहो इकडे मूलभूत सुविधाच नाहीये. स्मार्ट सिटी कुठे बनवतायत? जुचंद्र स्मार्ट बनवलं तर नायगाव स्मार्ट बनेल. हा जुचंद्र स्मार्ट बनवण्याची गरज आहे. म्हणून जर तसं तुम्ही हिंदी भाषिक सांगता का, मी हिंदी भाषिक लोकांची कामं नाही केली का? माझ्या मूलभूत सुविधेसाठी माझ्याकडे सुद्धा येतात. किती माझ्या संपर्कामध्ये आहेत, किती हिंदी भाषिक किंवा नॉर्थ इंडियन्स किंवा साऊथ इंडियन माझे मित्र आहेत. आजपर्यंत मीही सुद्धा त्यांना गाईड करतो आणि मीही त्यांचे सल्ले घेतो. असं नाही का मी शाणा आहे, मीही सुद्धा त्यांचे सल्ले घेतो, मी सुद्धा त्यांच्या सोबत असतो. परंतु मी असं नाही करत का मी ते हिंदी भाषिकच झालो. आता माझी भूमिका माझ्या समाजासाठी एक असं स्पष्ट मत आहे सगळ्यांचंच जास्त करून की भारतीय जनता पार्टी या पार्टीचा जम किंवा एक दबदबा हा हिंदी भाषिक मतदारांवरती आहे किंवा त्या पार्टीचा प्रभाव
त्या मतदारांवरती आहे हे दिसून येतं आणि ह्या सगळ्या इलेक्शन्समध्येही ते दिसून आलंय. मग हे सगळं असताना एंड ऑफ द डे किंवा एंड ऑफ द डे असं म्हणू शकतो की हिंदी भाषिक हा भारतीय जनता पार्टीकडे वळला जातो. तर समजा तुम्ही ह्या पार्टीमध्ये नसाल किंवा इंडिव्हिज्युअल पण तुम्ही समजा लढताय, त्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागेल. तुम्हाला सांगतो, उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता जरी असली तर पूर्वी सत्ता समाजवादीची होतीच ना, होती. आता उत्तर भारतामध्ये आरजेडीची सुद्धा सत्ता होती ना. अखिलेश यादव चांगले लोकसभेत प्रश्न मांडतात, का ते हिंदी भाषिक नाहीत, त्यांना हिंदी भाषिकांनी तिकडे. पण तुमचा जो मुद्दा आहे काय, सध्याची मुद्दा एक कट करण्याचा आहे की तो व्यक्ती ही हिंदी भाषिक आहे, प्रश्नच नाही, म्हणून त्यांना मानणारा पण एक वेगळा वर्ग आहे तिथला. बरोबर. आता तुम्ही सांगताय वसई विरारला हिंदी भाषिकांचे, असं मला तरी आहे ते सत्य मानण्यासारखं आहे की हिंदी भाषिक बीजेपीच्या बाजूने आहेत, परंतु त्यांना नेतृत्व जर दुसऱ्या पक्षामध्ये चांगले भेटले. आता तुम्ही जो मुद्दा मगाशी मांडला का नायगाव पूर्व परिसरात परप्रांतीय असो की हिंदी भाषिक आहेत त्याची मदत, काय पाहिजे व माणसांना? वेळेवर ऑफिसला पोहोचलं पाहिजे, बरोबर, घरात पाणी पाहिजे, विकास पाहिजे. खरं म्हणजे विकास पण नको, मूलभूत सुविधा पाहिजे. मूलभूत सुविधा पाहिजे. विकास म्हणजे काय, माणूस सक्षम आहे विकास करण्यासाठी स्वतःसाठी, वेळेवर ऑफिसवर पोहोचला पाहिजे, पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, वेळेवर सगळं थोडं व्यवस्थित पाहिजे आणि प्रशासनाने छळलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही आहोत ना. असं नाही भूमिपुत्रांचा विकास झाला तरच विकास होणार आहे इकडे. पण हे त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम तुम्हाला असं कठीण नाही वाटत आहे की तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचणं, ग्राउंड लेवलला पोहोचलं पाहिजे, त्यानंतर ते होणार आहे त्या गोष्टी. आणि मग कधी कधी कसं होतं की असा विचार करतो एखादी व्यक्ती, समजा तुम्ही एक नेते आहात आणि भूमिपुत्रांसाठी लढत आहात, थोडासा कल जेव्हा परप्रांतीयांकडे जातो त्यावेळी कुठे भूमिपुत्र नाराज होतो असं वाटत नाही? प्रश्नच नाही ना, नाराज होतोच ना. या संदर्भात आमची संस्कृती आम्हाला जपायची आहे, पण आपला जेव्हा तुम्ही जसं म्हणलं थोडी भूमिपुत्रांची अपेक्षा असते ना आपल्याकडून, जास्त अपेक्षा असते, जास्ती अपेक्षा असते आणि आपण त्यांची भूमिपुत्रांना सोबत घेऊन जर कुठलं कार्य केलं त्यांच्या सोबत. आता तुम्ही जसं सांगितलं का भूमिपुत्रांचं, मी पुन्हा सांगतो, भूमिपुत्रांचा जर विकास झाला, महाराष्ट्राचा जर सुजलाम सुफलाम होत असेल तर आजूबाजूचे राज्य सुजलाम सुफलाम. आपला महाराष्ट्र एवढा भव्य आहे, संत ज्ञानेश्वर आहेत. सर्वात महत्वाचं रत्न म्हणजे काय आहे, आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. प्रश्नच नाही. मला महाराष्ट्राला जो वारसा लागलाय तो खूप महत्वाचा वारसा, खूप महत्वाचा आहे. आज जर परप्रांतीय जर आपल्या राज्यामध्ये येत असेल तर आपण कुठेतरी त्यांना सेफ करतोय आणि आपलं म्हणून मानतोय म्हणून येत आहेत ना. बरोबर आहे. आणि जर आपण त्यांच्यासारखंच राज्यासारखं वागायला गेलो तर ते राज्यामध्ये भेटतं ना त्यांना ते पाहिजे ते कशाला इकडे येतील. त्यांना सुद्धा बघा, इकडे शिवसेनेमध्ये सुद्धा उत्तर भारतीय किंवा अजून पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत ना, आणि त्यांना बाळासाहेबांचा खूप अभिमान होता. इव्हन मुस्लिम सुद्धा आहे, असं बोलू शकत नाही की आपण फक्त उत्तर भारतीय किंवा कॅथलिक सुद्धा सर्वधर्मीय आहेत, तो विषय वेगळा आहे. महत्वाचं एक असं वाट आहे, आपण आता जे डिस्कशन केलं इथपर्यंत की माननीय सुशांत पाटील यांनी असं म्हणावं का की तयारी केलेलीच आहे की कुठल्या तरी एका पक्षामध्ये जायची, आणि ह्या पक्षांमध्ये कोणता पक्ष तुम्हाला असं वाटतं की चांगल्या रीतीने काम करेल आणि मला जर मी तर तिथे गेलो त्या पक्षामध्ये तर चांगल्या रीतीने काम करू शकतो, असा आवडता पक्ष असा आत्ताचा कोणता आहे? आत्ताचा आवडताचा पक्ष नाही सांगू शकत. पूर्वीपासून माझ्या वाचनामध्ये जास्ती करून शरद पवारांचं मी भरपूर वाचन केलेलं आहे आणि पवार साहेबांची काम करण्याची पद्धत चांगली वाटत होती. कारण तुम्हाला सांगतो मी, यशवंतराव चव्हाणांचं त्यांनी जो पॉलिटिकल वारसा जपला, यशवंतराव चव्हाणांनी जे महाराष्ट्र घडवलं हा सर्व पक्ष मानतो. संयुक्त महाराष्ट्राचा कळस त्यांनी ठेवला असं पण, आणि यशवंतराव चव्हाणांना मी खूप फॉलो करतो. दुसरं पार्ट, मी लहान असताना निबंध लेखनामध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू लिहायला जायचं, महात्मा गांधी लिहिलं जायचं, मी तेव्हा निबंधामध्ये अटल बिहारी वाजपेयींबद्दल निबंध लिहायचो. म्हणून मला पक्ष कुठलेही असले तरी आता मला राज ठाकरेंच्या भूमिका सुद्धा आवडतात. चांगल्या सगळ्या भूमिका आवडतात तुम्हाला? सगळ्या म्हणजे ज्या आवडतात ते आवडतात. माणसं ज्या पक्षातून ज्यांच्या माणसाकडून जे घ्यावं. मला अखिलेश यादवांचं लोकसभेतलं स्पीच खूप आवडतं, फॉलो करतो.
चांगलंच आहे ना. आज त्यांच्यासारखा प्रत्युत्तर देणारच माणूस कोण नाही आत्ता तरी. म्हणून जे का अण्णा हजारेंनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा केजरीवाल होते, तेव्हा सुद्धा वाटायचं ना का अरे बापरे, एक व्यक्ती हा सीएम बनतो आणि लगेच तो त्याचा राजीनामा देतो, पुन्हा निवडून येतो, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ही ताकद ही मतदाराची ताकद आहे, तिथे दिसून आली. पण दरवेळी अशा गोष्टी घडल्या की जसं तुम्ही बोललात की माननीय अण्णा हजारे यांनी जे आंदोलन केलं तो सत्ता पालट होण्यासाठी खूप महत्वाचा पार्ट होता. पण आता त्यांच्यावरही आरोप होतो की आता का शांत आहेत अण्णा घेणार ना, लोकांनी अपेक्षेने मतदान केलं. पण त्यांनी असं म्हटलं, त्यांनी असं वक्तव्य केलं की आता मी दमलोय, आता मला शांत राहायचंय, की तुमच्यामधला कोणतरी एक माझ्यासारखं काम का नाही करू शकत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचंही म्हणणं चुकीचं नाही आहे. एक वय असतं व्यक्तीचं आणि वय झाल्यानंतर त्यांना थोडं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते असं म्हणतात. आणि मी त्यांच्या मताशी सहमत आहे, तुम्ही त्या मताशी सहमत असाल की नाही तो तुमचा आता ओपिनियन असेल, की मी जसं कार्य केलं तसं कोणतरी अजून एक निर्माण व्हावा आणि त्याने आपल्या देशासाठी कार्य करावी. आणि त्यांनी खूप चांगली कार्य केली आहेत. जसं RTI तुम्ही टाकता, हे टाकण्यामागे किंवा हा अधिकार मिळण्यामागे अण्णा हजारेंचा हात आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि ह्या होऊ शकतात. तर तुम्हाला वाटतं की कोणीतरी अजून पुढे आलं पाहिजे त्यांच्यासारखं? मी तुम्हाला मगासच्या प्रश्नावर अजून थोडं कंटिन्यू करून या प्रश्नाला उत्तर देतो. बोरिवलीचे खासदार गोपाळ शेट्टी जे होते, आता नाही आहेत, पहिला होते, त्यांच्याजवळ मी 1 ते 1.5 महिना स्वतः बसून असायचो, शिकायचो काम कसं करतात, काय कसं करतात. मी स्वतः होतो ना त्यांच्यासोबत. त्यांची काम करण्याची पद्धत अफलातून आहे. म्हणजे मी कुठल्याही राजकीय पक्षाला दोष देत नाही, पण ह्या माणसाने जे काम करण्याची पद्धत आहे ना त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. जसं तुम्ही अण्णा हजारेंचं सांगितलं तसंच मी गोपाळ शेट्टींकडे सुद्धा शिकलो. का? नथिंग इज इम्पॉसिबल. तर त्यांची काम करण्याची पद्धत, सडेतोड बोलणं, तुम्हाला खरं नाही वाटणार, मुंबईच्या खासदाराकडे महाराष्ट्रभराकडून शेतकरी सुद्धा कामासाठी यायचे. एक वचप होती ती काम करण्याची पद्धत. म्हणून भारतामध्ये तुम्हाला लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे, तुम्ही गाजवला पाहिजे, तुम्ही हक्क घेतला पाहिजेत. पण कुठे ना कुठे कुठल्या तरी माणसाच्या दगडाखाली हात असले, सगळं मान्य आहे. पण आत्ताचे जे नेते आहेत किंवा जे सत्ताधारी नेते आहेत, जसं म्हणतो आपण शिवसेना अलग होऊन ज्या गोष्टी झाल्या आणि नंतर यांनी महायुतीचं सरकार बनवलं, या महायुतीच्या सरकारमध्ये जे नेते आहेत त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात करप्शनचे आरोप झाले. हे तर तुम्हाला माहिती आहे. हे करप्शनचे आरोप झाल्याच्या नंतर सगळ्यांना माहिती आहे की समजा हे व्हिडिओज आले की त्यांच्या घरामध्ये बॅग्स भरून पैसे आणि या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यानंतर एवढे सगळे आरोप झाल्याच्या नंतर एखादी व्यक्ती दुसऱ्या पक्षामध्ये पदार्पण करते असं हे सांगूच पण नाही शकत की आज ही व्यक्ती इथे आहे ती दुसऱ्या पक्षात कधी जाईल म्हणून. हा एक सामान्य मतदाराचा विश्वास यांच्यावरून उडत चाललाय असं वाटत नाही तुम्हाला? बघा, विश्वास उडत चाललाय ही खरी गोष्ट आहे, पण मतदान देताना मतदारांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आपण कोणाला मतदान करतोय. आज सगळं फुकट वाटून तुम्ही मतदान न करता, ते आम्ही मतदाराला तुम्ही काय संदेश देणार आहात ते त्याच गोष्टीवर होतं. मतदान केल्यावर जर असे नेते, ठीक आहे, एकदा पुन्हा आपटा ना त्याला, पुन्हा कसा निवडून येतो तुम्ही बघून घ्या ना. शेवटी तुम्हाला हक्क आहे ना. जो निवडून येणारा नेता हा फक्त 5च वर्ष आहे. म्हणून तुम्ही जर सांगितलं का राजकीय म्हणजे दुसऱ्या लोकांची आपल्याला मतदानाची गरज, हे भाग नंतर झाला. नेता स्वतः स्वाभिमान पाहिजे. मी कोणाचं नेतृत्व करतात, मला 5 जरी भूमिपुत्रांची मतं पडली तरी सक्षम आहे, जिंकण्यासाठी सक्षम. मला वाटत नाही का आपण जिंकलं पाहिजे का नाही पाहिजे, पण नेतृत्व करण्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला नेतृत्व, जेव्हा तुम्ही विरोधात मतदान करता एखाद्याच्या, तेव्हा त्याला जाब विचारा ना. आज पैशाच्या जर बॅगी भरत असेल तर लाजेची बाब आहे. आपल्यापेक्षा दुबई चांगला आहे, मग तिकडे हुकुमशाही आहे, तिकडे तरी तुळस सुद्धा तिकडे विकास आहे. आणि आपण पूर्ण लोकशाहीमध्ये राहून आपला विकास नव्हतोय, भ्रष्टाचार होतोय. आता मला इकडे येता येताच 1 तास तुमच्या हायवेवरून लागलं. आज तुमच्या हायवेवरून, आमच्या हायवेवरून तुमच्यापर्यंत येता. म्हणून किती लोकशाहीमध्ये अधिकार होऊन वापरता येत नाही. लोकशाहीचा कधी कधी गैरफायदा घेतला जातो.
म्हणून ह्या जे नेत्यांना जे खरं कायदे निवडून नाही जे दिलं पाहिजे. कायदे बनतात असं म्हटलं जातं की एकदा एखादा कायदा बनवला की त्याच्या पळवाटा पहिल्या निघतात. आता एक जसं तुम्ही म्हणता की पक्षांतर बंदी कायदा आहे. हा पक्षांतर बंदी कायद्याचा पुरेपूर वापर केला असं वाटत नाही. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे घडलं, शिवसेना पक्षामध्ये जी फूट झाली, हा जो आहे पक्षांतर बंदी कायदा असून सुद्धा या गोष्टी जर घडत असतील म्हणजे त्याच्या पळवाटा पहिल्याच काढले गेलेत. आणि नंतर मग निवडणूक आयोग हा एक संयुक्त संस्था वेगळी आहे आणि निवडणूक आयोगाचं तिच्यावरती काही एवढे आरोप केले जातात. मग सामान्य माणसाने तिसरी गोष्ट म्हणजे न्यायालयाने न्याय देण्यासाठी समजा एखाद्या पक्षाच्या पक्षप्रमुखांना असं म्हणावं लागतं की 2045 पर्यंत तरी मला न्याय मिळेल. मग सामान्य माणसाने काय म्हणावं की मेल्याच्या नंतर त्याला न्याय मिळणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टी अशा वक्तव्य होतात. ते ह्या वक्तव्यांवर तुम्ही काय बोलता? बघा, प्रशासनाकडे हा ढिला कारभार आहे 100%. तुम्हाला सातबारा जरी काढायचा असेल ना, जरी डिजिटल निघाले 15 रुपये भरून, तरी तुम्हाला तलाठी ऑफिसला फेऱ्या माराव्या लागतात. डेटसाठी माणूस मेला तरी जावं लागतं. मी इकडचा स्थानिक भूमिपुत्र आहे सांगावं लागतं आणि तिकडे शपथ घ्यावी लागते तहसीलदार ऑफिसमध्ये. प्रशासनामध्ये बर्थ सर्टिफिकेट काढायला जावं लागतं. तुम्ही जन्माला पासून मरण्यापर्यंत पैसे द्यावे लागतात. प्रश्नच नाही. तुम्ही आधार कार्ड काढायला पैसे द्यावे लागतात. तुम्ही कोण आहे त्याला पैसे द्यावे लागतात. म्हणजे काय चाललंय भारतामध्ये मला समजत नाही. म्हणून तुम्ही जो महत्वाचा मुद्दा घेतला ना की हा सर्व प्रशासन न्यायव्यवस्था मूलभूत एकच आहे. भारताला लागलेली करप्शनची कीड हे न संपण्यासारखी आहे आता. नाही, आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण पॉलिटिक्स म्हणतो किंवा पॉलिटिशियन जसं म्हटलं की राजकारणी लोकांना आपण वेगळं ठेवूया. चला, त्यांच्यावरती खूप आरोप होतात, करप्शनचे आरोप होतात नाही आपले, आणि जसे बघतो आहेत ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणायचं एकच आहे की जे कर्मचारी आहेत, आता तुम्ही म्हणाल की आता VVMCचंच बघा की ते चांगला रिस्पॉन्स देत नाही. कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांनी जर आपली कामं प्रामाणिकपणे केली, न कोणतीच करप्शन न करता जर केली देशातील म्हटलं मी, तर तुम्हाला वाटतं की किती मोठा फरक पडेल? 2 भाग आहे त्याच्यात. तुम्हाला एक सांगतो. एक तर कामाला लागण्याच्या अगोदर मला करप्शन करायचं म्हणून कामाला लागतात काही जण, आणि जे नॉन करप्ट आहेत ते कामं नाही करत. नॉन करप्ट आहे ते काम करत नाहीत आणि जे करणार आहे ते करप्शन. लोकांनी जायचं तरी कोणाकडे? त्याच्यासाठी ही वस्तुस्थिती आहेच, वस्तुस्थिती आहे. असं नाही मी सांगितलं का सगळे ऑफिसर करप्ट आहेत. नाही, असं बोलू पण नाही शकत ना आपण, आपल्याकडे प्रूफही नाही आहे त्या गोष्टीचा. पण असे आहेत कर्मचारी की ज्यांच्यावर आरोप झाले हो, आणि पुराव्यासहित. अँटी करप्शननी जर पकडलं एखाद्या अधिकाऱ्याला, दुसऱ्या दिवशी त्याची बेल होते. बघा, तो खरा देशद्रोही आहे. करप्शन मध्ये पकडणारा माणूस हा देशद्रोही झाला पाहिजे, कारण तो देशाची रॉयल्टी वापरून नाहीत ना, तो दुसऱ्यांकडून करप्शन घेतो. त्याला 3-4 महिने तरी आतमध्ये नांबून ठेवायला पाहिजे. तो दुसऱ्या दिवशी सुटतो. त्याला करप्शनची भीती कसली आहे? महाराष्ट्र भारतामध्ये अव्वल नंबर आहे करप्शन मध्ये. ते तर 3 वर्ष सलग एक नंबर हॅट्रिक मारले महाराष्ट्राला. सांगतो तुम्हाला, उदाहरण देतो. जर तुम्ही गुलमर्गला जा किंवा पेहलगामला जा काश्मीरला, तुमची गाडी जरी काश्मीरची असली ना, त्या लिमिटच्या पुढे जाऊ नाही शकत. तिकडचा भूमिपुत्र त्याच्या सुमो मध्ये बसून तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि त्यांचे टॅरिफ ठरलेले आहेत. जास्ती घेतील पण पैसे कमी नाही घेणार. घोडे सुद्धा भूमिपुत्रांचे तिकडच्या. म्हणून आपली हे पण चुकीचं नाहीये ना की त्यांनी पण ते केलं पाहिजे. आपल्या परिसरात आपण उद्योगधंदे नाही करणार, नाही तर कोण करणार? मग तुम्हाला असं वाटतं की रिक्षा हा व्यवसाय आहे, त्याच पद्धतीने बाकीचे जे व्यवसाय आहेत सर्व घेतले पाहिजे. त्या व्यवसायामध्ये पण भूमिपुत्राला किंवा मराठी माणसाला तुम्हाला सांगतो, एकजूट नाहीये. जशी रिक्षावाल्यांची आहे तशा आपल्याला बिल्डिंग उभं करण्यापर्यंत वापरलं जातं, नंतर आपल्याला डावळलं जातं. प्रत्येक उद्योगधंद्यात आलं पाहिजे. मी सुद्धा व्यावसायिक आहे, मी सुद्धा उद्योजक आहे. परंतु शोकांतिका वाटते की जेव्हा आपण उद्योगामध्ये डेअरिंग करायचा प्रयत्न करतो, तेव्हा उद्योगमध्ये डेअरिंग करण्यासाठी बोटा इतके मोजण्या की पण लोक येत नाही सोबत. म्हणून बाहेरची कम्युनिटीचे एक संघटित पैसे येतात. एक जर घाला घ्यायचा असेल तर सर्वजण विचारायला येतात, आणि आपला एक जर घ्यायचा असेल तर आपण सातबारा आपला कसा कोरा करायचा, बहिणीचा हक्क, भावाचा हक्क कसा घेऊन कोरा करायचा याच्यावर ठरलं जातं. आणि आपण
कुठेतरी भरकटले तर फक्त फार्म हाऊसवर भरकटले सध्या तरी. म्हणून उद्योग काय करायचा याच्यावर मी तर बोलतो का तुम्ही एक वेगळी पॉडकास्ट घ्या, अजून चांगल्या माणसांना बोलवा. याच्यावर भूमिपुत्रांनी अर्थकारणवर सक्षम राहिलं पाहिजे. अर्थकारण नसेल तर भूमिपुत्र 100% संपला. उद्योग संपले तर भूमिपुत्र संपला. आता आपण एक वेगळ्या टॉपिककडे वळूया. एक असा तुमच्या आयुष्यामध्ये पण एक फेस आहे की पंचमहाभूत जे तुम्ही स्थापन केलं तुम्ही केलं की ते झालं ज्या पद्धतीने, जे 5 व्यक्ती होते तुम्ही एकत्र मिळून काम केलं आणि ही संकल्पना, आणि आता तुम्ही त्यातून नाही आहात असं तुम्ही पोस्ट केलेली आहे की मी पंचमहाभूत मध्ये आत्ता राईट नाव नाही आहे आणि मी तिथून अलग होते त्यांच्यामधून, अशी पण पोस्ट केलेली. तो जो कालावधी त्यामध्ये तुम्ही एकत्र होता आणि त्यानंतर तुम्ही का त्यांच्यापासून अलग झाला असं काय वाटतं? पंचमहाभूत ऍक्च्युअली संकल्पना ही आमची असली तरी नाव दिले आम्हाला समाजाने दिलेलं आहे. लोकनेते डी.बा. पाटील साहेबांच्या नामकरणाच्या संदर्भात ही संकल्पना खूप बूम झाली. अनेक म्हणजे एकच नाही, जे समाजापर्यंत पोहोचले नाहीत असे विषय आम्ही सॉल्व्ह केलेत. माझं एक होतं की मोठा जर इश्यू असेल तर पंचमहाभूत तिकडे पाहिजे. माझ्या इश्यूसाठी मी सक्षम आहे, सध्या तरी माझ्या परिसरात मी माझ्या इश्यूसाठी सक्षम आहे. परंतु काही बघा, सामाजिक क्षेत्रात असल्यानंतर राजकीय क्षेत्रात जसं मी बोललो का राजकीय क्षेत्रात आज न उद्या कोणतरी पदार्पण करणारच. तर ते पदार्पण केल्यानंतर काही जणांना खटकलं असेल, आमच्या सदस्यांनी केलं असेल तर, पण ते खटकण्यासारखं मला तर वाटत नाही का. त्यांचा विकास किंवा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्यापर्यंत आहे तर स्वाभाविक आहे. आम्ही 5 जण, मी गणेश पाटील असून दे, रुपेश धुमाळ, सुशांत पाटील किंवा सर्वेश तळे, हे सर्व सामाजिक स्वाभिमानी भूमिपुत्र म्हणून आहोत. म्हणून तो त्या वैचारिकतेने लोकांकडून अपेक्षा होती आणि कसं लोकांनी प्रत्येक वेळेला जास्ती अपेक्षा वाढल्या आमच्याकडून. म्हणून नेहमी पंचमहाभूत हा उल्लेख असायचा आणि विचार कर प्रत्येकाने आपली समाजातले असले तरी एक वेगळा सोर्स बघितलेला आहे पुढे जायचा. तर मी विचार केला का एखाद्या व्यक्तीवर जर कोण काय बोलत असेल तर पंचमहाभूत हा उल्लेख व्हायचा नेहमी. म्हणजे समजा एकावरती टीका झाली तर सगळ्यांवरती टीका, म्हणजे त्यांचं काय म्हणणं असेल, टीका असं नाही बोलू शकत. टीका म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहेत म्हणून तुम्ही बोलत असाल. डेफिनेटली मी विचार केला का ठीक आहे, आपण समाजासाठी काम करतोय, आम्ही सर्वांची अजूनपर्यंत बॉन्डिंग आहे. मी पंचमहाभूत मध्ये आता नसलो तरी आम्ही एकत्र असतो सर्वजण आणि समाजासाठी भविष्यात सुद्धा एकत्र येणार. पण पंचमहाभूतची संकल्पना आहे त्याच्यातून मी सध्या तरी एक्झिट घेतलेला आहे. तसं आता तुम्ही म्हणालात की पंचमहाभूत ही संकल्पना बूम झाली की एक असा मुद्दा आहे, अजूनपर्यंत या पॉडकास्टमध्ये आपण तो घेतलेला नाही आहे. आपल्याला असा विचार आहे की या टॉपिकबद्दल आपण एक वेगळा पॉडकास्ट करूया, कारण का तो मुद्दाही खूप मोठा आहे, तो संघर्ष खूप मोठा आहे, ते आंदोलन खूप मोठं आहे. ते आंदोलन जसं तुम्ही म्हणतात की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण, जे लोकनेते डी.बा. पाटील यांचं नावासाठी तुम्ही एवढे आंदोलनं केली आणि या सगळ्या गोष्टी केल्या, ही पूर्ण स्टोरी जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवायची आहे. त्याबद्दल आपण एक वेगळा टॉपिक घेऊया आणि 20 मिनिटाचा पॉडकास्ट पुन्हा एकदा करूया. पण दुसरा पार्ट असा आहे की आत्ता ज्या लागणाऱ्या निवडणुका आमच्या चॅनल थ्रू लोकांना हे कळलंय किंवा हे आपण बोलता बोलता आपल्या बोलण्यावरून समजतंय की माननीय सुशांत पाटील हे कोणत्याही वेळी जर समजा अशी गरज पडली तर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचे चान्सेस नाकारता येत नाहीत. बरोबर, हे स्पष्ट आहे. पण मी भूमिपुत्रांची विचारविनिमय करूनच, म्हणजे तुम्ही नायगाव ईस्ट मधल्या भूमिपुत्रांची विचारविनिमय करून त्यानंतर तुम्ही ते ठरवणार आहात, पण नाकारता येत नाही ही गोष्ट स्पष्ट आहे. महत्वाचा आता एक पार्ट आहे की तुम्ही जसं आपण म्हणतो की 3 चुका जो मतदार करतो, एक मतदार म्हणून मी सांगतोय तुम्हाला आणि हे मान्य सुद्धा करतो की महत्वाचं म्हणजे तो आपलं मत विकण्याचा प्रयत्न करतो किंवा पैसे घेऊन मतदान करतो. दुसरी गोष्ट म्हणजे विचार हा धर्मावरती केला जातो, त्या माणसाच्या वृत्तीवर केला जात नाहीये. तिसरं म्हणजे तो व्यक्ती मतदानच करत नाहीये. जसं आपण हिस्ट्री बघितली तर आतापर्यंत 75% हा लास्ट पर्सेंटेज आहे की मतदान झालं. या 3 चुका जो मतदार करतोय, या मतदारांना काय सांगाल तुम्ही? बघा,
जो निवडून येतो ना तो लोकशाही मार्गाने निवडून येतो असं मान्यच नाही दिलं जाणार. का? तर तुमचं 100% मतदानच होत नाही. 25% होतच नाहीये. 65 to 75 50-60%च्याच मधली रेंजमध्ये आहे. जर जो निवडून येतो तो लोकशाही मार्गाने आणायचा असेल तर 100% मतदान झालं पाहिजे. भारतामध्ये मतदान जो योजना जर एवढ्या देत असतील तर मतदान केल्यानंतर या योजना देण्यात याव्या असं माझं मत आहे. नाहीतर यांचे आधार कार्ड सुद्धा जप्त करावे. कारण काय आहे, हे नुसते बडबड बडबड बडबडणार काही जण आणि मतदानाला बाहेर निघणार नाही. ऍटलिस्ट नोटाला तरी तुम्ही टाका असं कुठेतरी करा, पण मतदानाचा हक्क बजवा. लोकांना समजून असा नियम म्हणजे म्हणता की 1 वर्ष ठीक आहे, 3 मतदान न केल्यानंतर तुमच्या एवढ्या सर्व्हिसेस बंद होतील, या सगळ्या प्रत्येक इलेक्शनला कंपल्सरी मतदान केलं पाहिजेच असं माझं म्हणणं आहे. हा कायदा आला पाहिजे भारतात, तर लोकशाही मार्गाने हे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत असं आपण गृह्य धरू. नाहीतर मला तरी वाटत नाही का 50% मध्ये आलेलं मतदान तो 25% ज्याला पडतात तो इलेक्शन जिंकून जाईल, प्रश्नच नाही. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच.